नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचे परीक्षेला आलेले अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नाचा तुम्हाला कुठल्याही एग्जाम मध्ये अवश्य फायदा होईल, म्हणून व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, पहिला प्रश्न आहे, अ पर्सन हु हेल्प्स अनदर इन क्राइम, म्हणजे असा व्यक्ती जो दुसऱ्याला क्राइम करण्यात मदत करतो, तर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात अकम्प्लिश। त्याला काय म्हणतात? अकम्प्लिश। अ पर्सन हु हेल्प्स अनदर इन क्राइम, असा व्यक्ती जो दुसऱ्याला क्राइम करण्यात मदत करतो त्याला अकम्प्लिश म्हणतात। कल्प्रिट म्हणजे काय? कल्प्रिट म्हणजे अपराधी। कल्प्रिट म्हणजे अपराधी। विक्टिम म्हणजे पीडित, आणि कन्विक्ट म्हणजे ज्याच्यावर आरोप सिद्ध झाला आहे, दोषी। ठीक आहे। क्वेश्चन नंबर सेकंड आहे, अ प्लेस वेअर वेपन्स आर केप्ट। बघा काय म्हटलंय, अशी जागा जेथे शस्त्र ठेवल्या जातात, काय म्हणते? केप्ट। तर त्याला काय म्हणतात? आर्मोरी। त्याला काय म्हणतात? आर्मोरी। आणि आर्सेल म्हणजे काय? अ प्लेस वेअर वेपन्स, कलेक्शन ऑफ वेपन्स, कलेक्शन ऑफ वेपन्स, त्याला म्हणतात आर्सेनल। त्याला आर्सेनल म्हणतात। आणि वेपन जिथे ठेवतात त्याला आर्मोरी म्हणतात। वेअर हाऊस म्हणजे काय? सामान ठेवण्याची जागा। वेअर हाऊस म्हणजे सामान ठेवण्याची जागा असते। ठीक आहे। क्वेश्चन नंबर थर्ड आहे, वन हु इज ऑल पॉवरफुल। ऑल म्हणजे सर्व। बघा, जेव्हा कधी पण ओमनी हा शब्द दिसेल तर त्याला काय समजायचं? ऑल। ओमनी म्हणजे ऑल, सर्व। तर बघा, ओमनी म्हणजे प्रेझेंट, ओमनी म्हणजे सर्व, प्रेझेंट म्हणजे सर्व ठिकाणी प्रेझेंट, ओमनी म्हणजे सर्व, पोटेंट म्हणजे शक्तिशाली, सर्व शक्तिशाली, सर्व, प्रेझेंट म्हणजे सर्वीकडे प्रेझेंट असणारा, सायंट म्हणजे ज्ञानी, आणि ओमनी म्हणजे सर्व, सर्वज्ञानी। ते इथं काय विचारलंय? पॉवरफुल, असा व्यक्ती जो सर्व शक्तिशाली आहे, तर त्याला काय म्हणतात? ओमनी पोटेंट, सर्व शक्तिशाली। याला म्हणतात ओमनी सायंटला म्हणतात सर्वज्ञानी। आणि ओमनी प्रेझेंट म्हणजे जो असा व्यक्ती जो सर्व ठिकाणी प्रेझेंट असतो, त्याला कोण असतो सांगा? आपण त्याला काय म्हणतो? देव, जो सर्व ठिकाणी प्रेझेंट असतो। ठीक आहे। हे आर्चिव्ह सांगायचं राहिलं होतं। तर म्हणजे काय? आर्चिव्ह म्हणजे जिथे पुराणे रेकॉर्ड ठेवले जातात, पुराणे रेकॉर्ड ठेवले जातात त्याला आर्चिव्ह म्हणतात। क्वेश्चन नंबर 4 आहे, अ प्रोफेशनल रायडर। थर्ड झाला का? क्वेश्चन नंबर 4 आहे, अ प्रोफेशनल रायडर इन हॉर्स रेसेस। बघा, असा घोडसवार जो प्रोफेशनल आहे, जो घोडसवारीच्या रेसमध्ये घोडसवारी करतो, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात जॉकी। त्याला काय म्हणतात? जॉकी। रेसर सर्वांनाच माहित आहे, रेसर कोणाला म्हणतात? कॅव्हेलियर, इक्वेस्टेरियन। तर हे सारखेच शब्द आहे, हे जर सांगितले तर तुमचं कन्फ्युजन होणार, याच्याचेच रिलेटेड आहे। इक्वेस्टेरियन म्हणजे जो घोडसवारीचा म्हणजे शौक राहते त्याला घोडसवारीचा, त्याला काय म्हणतात? इक्वेस्टेरियन। आणि जॉकी म्हणजे प्रोफेशनल रायडर। ठीक आहे, लक्षात ठेवा। फक्त तेच सांगतो, जास्त कन्फ्युज होणार, जास्त ऑप्शन नाही सांगत। ठीक आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे, अ लार्ज स्केल डिपार्चर ऑफ पीपल। चला सांगा, खूप साऱ्या लोकांचं पलायन, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात एक्सोडस। खूप साऱ्या लोकांचं पलायन, त्याला एक्सोडस म्हणतात। आणि खूप साऱ्या लोकांचं आगमन, त्याला म्हणतात इन्फ्लक्स। खूप साऱ्या लोकांचं आगमन इन्फ्लक्स, आणि पलायन एक्सोडस। हे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहे एकमेकाचे। ठीक आहे। मायग्रेशन सर्वांना माहित आहे, काय म्हणतात त्याला? स्थानांतरण। ठीक आहे। आणि इव्हॅक्युएशन म्हणजे जसं एखादी आपत्कालीन स्थिती आली तर ती जागा खाली करणे, आपत्कालीन स्थितीमध्ये जागा खाली करणे, त्याला म्हणतात इव्हॅक्युएशन। क्वेश्चन नंबर 6 आहे, अ वुमन हुज हजबंड हॅज डाईड। अशी महिला जिचा
नवरा मेलेला आहे, तर त्याला काय म्हणतात मराठीमध्ये ते तुम्ही कमेंटमध्ये करा. आणि त्याला इंग्लिशमध्ये विडो म्हणतात. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? विडो. अशी महिला जिचा नवरा मेलेला आहे तिला काय म्हणतात? विडो. ऑर्फन म्हणजे अनाथ. स्पिन्स्टर म्हणजे अन अनमॅरिड वुमन. स्पिन्स्टर म्हणजे अन अनमॅरिड वुमन. अशी महिला जिचं वय झालंय पण ती अविवाहित आहे तिला काय म्हणतात? स्पिन्स्टर. आणि डिवोर्सी म्हणजे तलाक घेतलेली महिला. तलाक घेतलेली महिला. क्वेश्चन नंबर 7 आहे, अ पर्सन हु कलेक्ट्स अँड स्टडी स्टॅम्प. असा व्यक्ती ज्याला जो कलेक्ट करतो स्टॅम्पला आणि स्टडी करतो. स्टॅम्पचं कलेक्शन आणि स्टडी करणारा त्याला काय म्हणतात? फिलॅटेलिस्ट. फिलॅटेलिस्ट. अ पर्सन हु कलेक्ट्स अँड स्टडी स्टॅम्प त्याला काय म्हणतात? फिलॅटेलिस्ट. आणि आर्किविस्ट चला सांगा. आर्किविस्ट म्हणजे त्याला म्हणतात अभिलेखागार. आर्किविस्ट म्हणजे अभिलेखागार. हिस्टोरियन म्हणजे इतिहासकार, सर्वांनाच माहित आहे. आणि न्यूमिमॅटिस्ट याला काय म्हणतात? जो कॉइनचं अध्ययन करतो. कॉइनचे अध्ययन करण्याला काय म्हणतात? न्यूमिस्मॅटिस्ट. क्वेश्चन नंबर 8 आहे, अ पर्सन हु डज नॉट ड्रिंक अल्कोहोल और स्मोक. अ पर्सन हु डज नॉट ड्रिंक अल्कोहोल और स्मोक त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात टिटो टॅलर. त्याला काय म्हणतात? टिटो टॅलर. असा व्यक्ती जो ड्रिंक किंवा स्मोक करत नाही त्याला काय म्हणतात? टिटो टॅलर. ॲस्केटिक म्हणजे काय? संसारिक सुख त्याग करून साधं जीवन जगणारा. संसारिक सुख त्याग करून साधं जीवन जगणारा त्याला म्हणतात ॲस्केटिक. पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी. पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी. आणि ऑप्टिमिस्ट आहे याचा विरुद्धार्थी ऑप्टिमिस्ट, आशावादी. ठीक आहे. आणि अबस्टेनर म्हणजे जो नशेपासून दूर राहतो त्याला काय म्हणतात? अबस्टेनर. क्वेश्चन नंबर 9 आहे, अ प्लेस वेअर वाईल्ड एनिमल्स आर केप्ट. तर सांगा जिथे जंगली जानवर ठेवल्या जातात तर त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात झू म्हणजे प्राणी संग्रहालय. एवेरी म्हणजे जिथे पक्षी राहतात. एवेरी म्हणजे जिथे पक्षी राहतात. आणि एक असते ॲपियरी. ॲपियरी म्हणजे मधुमक्खीचं राहण्याचे ठिकाण म्हणजे ॲपियरी. आणि एवेरी म्हणजे पक्षी राहण्याचे ठिकाण. आणि ॲक्वेरियम म्हणजे मत्स्यालय. मत्स्यालय मच्छीचे राहण्याचे ठिकाण जे. आणि सँक्च्युरी चला सांगा सँक्च्युरीला काय म्हणा? तर सँक्च्युरी म्हणजे जिथे आपण जनावर सुरक्षित ठेवतो त्याला सँक्च्युरी म्हणतात. ठीक आहे. बघा काय झू आणि सँक्च्युरी थोडं सारखंच वाटते पण आपल्याला काय एक्झॅक्ट आन्सर सिलेक्ट करायचं आहे. तर काय येणार आहे आन्सर? झू. क्वेश्चन नंबर 10 आहे, अ चाइल्ड बॉर्न आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर. म्हणजे असा मुलगा म्हणजे असा चाइल्ड ज्याचा जन्म झाला त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ज्या चाइल्डचा जन्म होतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात पोस्टह्युमस. काय म्हणतात? पोस्टह्युमस. म्हणजे अ चाइल्ड बॉर्न आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर. वडिलांच्या मृत्यूनंतर जन्म झालेल्या मुलाला काय म्हणतात? पोस्टह्युमस. आणि इलेजिटिमेट. इलेजिटिमेट म्हणजे काय असते? इलेजिटिमेट मध्ये असते इलिगल म्हणजे काय म्हणणार त्यांना? गैर मुलगा. इलिगल पद्धतीने झालेला मुलगा. समजून घ्या आता तुम्ही मला काय म्हणायचं आहे. तर ऑर्फन म्हणजे अनाथ. आणि बास्टर्ड म्हणजे ते पण तेच आहे अवैध लेकरू. समजलं? इलिगल चाइल्ड दोन्ही याचं सेम मिनिंग आहे. ठीक आहे. समजून घ्या तुम्ही. विद्यार्थ्यांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे आणि तुमची एक्झाम कधी आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात आणि त्यांची एक्झाम कधी आहे. तर ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे, अ प्लेस वेअर क्लॉथ्स आर वॉश अँड आयर्न. तर हे सर्वांना माहित आहे याला म्हणतात लॉन्ड्री. फॅक्टरी सर्वांना माहित आहे. वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा.
वेअर हाऊस म्हणजे जिथे सामान वगैरे ठेवले जाते. क्वेश्चन नंबर 12 आहे, अ पर्सन हु लाइव्स बाय बेगिंग. अ पर्सन हु लाइव्स बाय बेगिंग. तर याला काय म्हणतात? याला म्हणतात मेंडिकंट. याला काय म्हणतात? मेंडिकंट. असा व्यक्ती जो भिक्षा मागून जगतो त्याला काय म्हणतात? मेंडिकंट. ठीक आहे. बेगर म्हणजे भिकारी. बेगर म्हणजे भिकारी. आणि पॉपर म्हणजे याला काय म्हणतात? अतिशय गरीब व्यक्ती. पॉपर म्हणजे अतिशय गरीब व्यक्ती. बेगर म्हणजे भिकारी. आणि ट्रॅम्प म्हणजे भटकणेवाला व्यक्ती. ट्रॅम्प म्हणजे भटकणेवाला व्यक्ती. क्वेश्चन नंबर 13 आहे, अ डॉक्टर हु ट्रीट्स चिल्ड्रेन. असा डॉक्टर जो मुलांची ट्रीटमेंट करतो तर त्याला काय म्हणतात? पेडियाट्रिशियन. तर त्याला काय म्हणतात? पेडियाट्रिशियन. फिजिशियन म्हणजे साधा डॉक्टर. सर्जन म्हणजे सर्जरी करणारा. डेंटिस्ट म्हणजे दातांचा डॉक्टर. अ पर्सन हु स्टडीज अर्थक्वेक्स. भूकंपाचा अभ्यास करणारा तर त्याला काय म्हणतात? सिस्मोलॉजिस्ट. भूकंपाचा अभ्यास करणारा त्याला म्हणतात सिस्मोलॉजिस्ट. आणि जिओलॉजिस्ट म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करणारा. पृथ्वीचा अभ्यास करणारा म्हणजे जिओलॉजिस्ट. मेटेरोलॉजिस्ट म्हणजे मोसम. आपलं काय म्हणतात त्याला? मोसम मराठी शब्द काय ना? हवामानाचा. हवामानाचा अभ्यास करणाऱ्याला मेटेरोलॉजिस्ट म्हणतात. ओल्कॅनोलॉजिस्ट म्हणजे ज्वालामुखीचा अभ्यास करणारा. ज्वालामुखीचा अभ्यास करणारा ओल्कॅनोलॉजिस्ट. क्वेश्चन नंबर 15 आहे, अ स्पीच डिलिव्हर बाय ए पर्सन टू हिमसेल्फ. तर याला काय म्हणतात सांगा? तर बघा याचा आन्सर आहे सॉलिलोकी. सॉलिलोकी म्हणजे अ स्पीच डिलिव्हर बाय ए पर्सन टू हिमसेल्फ. डायलॉग सर्वांना माहित आहे. डायलॉग कशाला म्हणतात? सर्वांना माहित आहे. आणि काय मोनोलॉग म्हणजे लांब भाषण देणारा म्हणजे खूप वेळ भाषण देणारा त्याला काय म्हणतात? मोनोलॉग. आणि ओरेशन म्हणजे औपचारिक भाषण. ओरेशन म्हणजे औपचारिक भाषण. क्वेश्चन नंबर 16 आहे, अ पर्सन हु रिनाउन्सेस द वर्ल्ड अँड लीड्स अ होली लाईफ. असा व्यक्ती जो संसारिक जीवनाचा त्याग करून पवित्र जीवन जगतो त्याला काय म्हणतात? तर त्याचा आन्सर आहे एस्केटिक. ऑलरेडी अगोदरच घेतलंय याचं. सेंट म्हणजे सन. सेंट म्हणजे सन. हर्मिट म्हणजे काय असते? चला सांगा, कमेंट करा. हर्मिट म्हणजे जो जंगलात किंवा एकांत ठिकाणी राहतो त्याला हर्मिट म्हणतात. मॉन्क म्हणजे साधू, धार्मिक व्यक्ती, साधू वगैरे, भिक्षू वगैरे, मॉन्क. क्वेश्चन नंबर 17 आहे, अ पर्सन हु इंट्रोड्युसेस न्यू आयडियाज ऑर मेथड्स. अ पर्सन हु इंट्रोड्युसेस न्यू आयडियाज ऑर मेथड्स. तर त्याला काय म्हणतात? इनोव्हेटर. याला काय म्हणतात? इनोव्हेटर. आणि इन्व्हेंटर म्हणजे काय? तर इन्व्हेंटर म्हणजे नवीन गोष्टींचा आविष्कार करणारा. नवीन गोष्टीचा आविष्कार करणारा. क्रिएटर म्हणजे पण तुम्हालाच माहित आहे. डिझायनर आता हे सांगायची काही गोष्ट नाही आहे. अ पर्सन हु डज नॉट लाईक वर्क अँड अवॉइड्स इट. असा व्यक्ती ज्याला काम आवडत नाही आणि तो कामाला अवॉइड करतो तर त्याला काय म्हणतात? आयडलर. तर त्याला काय म्हणतात? आयडलर. ठीक आहे. वॅगाबॉन्ड. वॅगाबॉन्ड म्हणजे काय असते? तर हा होय घुमनेवाला. वॅगाबॉन्ड म्हणजे घुमनेवाला. आणि रेक्लूज म्हणजे एकटा व्यक्ती, एकटा राहणारा. आणि इंट्रोवर्ट म्हणजे काय असते? अंतर्मुखी व्यक्ती जो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत असतो त्याला काय म्हणतात? इंट्रोवर्ट. रेक्लूज म्हणजे एकांत राहणारा, एकटा राहणारा. आणि वॅगाबॉन्ड म्हणजे सतत घुमत राहणारा. क्वेश्चन नंबर 19 आहे, अ पर्सन हु नोज मेनी लँग्वेजेस. अरे काय डबल झालं. अ पर्सन हु नोज मेनी लँग्वेज. असा व्यक्ती ज्याला खूप भाषा माहिती आहे सांगा. तर त्याला म्हणतात
पॉलिगॉट. पॉली म्हणजे भरपूर. पॉली म्हणजे जेव्हा आपण पॉली दिसला तर पॉली म्हणजे काय असते, भरपूर. मोनो म्हणजे सिंगल, ठीक आहे. आणि बाय म्हणजे दोन. तर त्याला काय म्हणतात, अ पर्सन हु नोज मेनी लँग्वेजेस, त्याला म्हणतात पॉलीग्लॉट. मोनोग्लॉट म्हणजे एकाच भाषेचं ज्ञान असणारा, एकाच भाषेचे ज्ञान असणारा त्याला म्हणतात मोनोग्लॉट. आणि लँग्वेज म्हणजे भाषा विशेषज्ञ, म्हणजे भाषा विशेषज्ञ. आणि बायलँग्वेज म्हणजे ज्याला दोन भाषेचे ज्ञान आहे तो. क्वेश्चन नंबर 21 आहे, अ पर्सन हु स्पीक मेनी लँग्वेजेस. स्पीक म्हणजे बोलणे. मेनी साठी काय असते, पॉली. मेनी साठी असते पॉली. आणि मोनो म्हणजे सिंगल. लँग्वेज म्हणजे भाषा. पुन्हा तोच प्रश्न आला, हु नोज आणि हु स्पीक्स. तर बघा, हु नोज, हु स्पीक्स मेनी लँग्वेजेस, तर काय, पॉलीग्लॉट. पॉलीग्लॉट. पॉली म्हणजे भरपूर, मेनी. बाय म्हणजे दोन लँग्वेज. लँग्वेज म्हणजे ज्याला जो भाषेचे विशेषज्ञ वाला. मोनो म्हणजे सिंगल. क्वेश्चन नंबर 22 आहे, अ पर्सन हु इट्स टू मच. चला सांगा, असा व्यक्ती जो खूप सारे जेवण करतो, तर त्याला म्हणतात ग्लुटोन. ग्लुटोन. अ पर्सन हु इट्स टू मच, खूप जास्त खाणारा, ग्लुटोन. आणि इपिक्युअर म्हणजे चविष्ट जेवणाचे आनंद घेणारा. चविष्ट जेवणाचे आनंद घेणारा त्याला म्हणतात इपिक्युअर. आणि गॉर्मेट म्हणजे जो जेवणाचा शौकीन असतो त्याला. ऍस्केटिक म्हणजे साधे जीवन जगणारा, संसारिक जीवनाचा त्याग करून साधं जीवन जगणारा, ऍस्केटिक. समजलं. बघा, कन्फ्युज करणारे ऑप्शन आहे हे 3. तर म्हणून याचे आन्सर आहे ग्लुटोन. एकदम जो राईट आन्सर असते तेच सिलेक्ट करावं लागते. अ पर्सन हु लव्स बुक. असा व्यक्ती जो पुस्तक प्रेमी आहे. कोण आहे? लव म्हणजे काय असते, बिबली. बिबली म्हणजे जेव्हा पण बिबली दिसला, फील दिसला, हे शब्द कशासाठी असते, लव. आणि फाईल म्हणजे बुक्स, बिब्लोफाईल म्हणजे पुस्तकांवर प्रेम करणारा, त्याला काय म्हणतात, बिब्लिओफाईल. आणि बिब्लिओग्राफर म्हणजे काय असते, बिब्लिओग्राफर म्हणजे तर तो पुस्तकांची सूची ठेवणारा बिब्लिओग्राफर. आणि फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे, चला सांगा, ह्या प्रश्नाचं उत्तर तर यायलाच पाहिजे. जो मानवावर प्रेम करतो त्याला म्हणतात फिलॅन्थ्रोपिस्ट. फिल म्हणजे लव, अँथ्रोपिस्ट म्हणजे मानव. अँथ्रोपोलॉगिस्ट तर काय असते, तर याचा आन्सर आहे गिस्ट, म्हणजे मानवाचे अध्ययन करणारा, त्याला म्हणतात अँथ्रोपोलॉगिस्ट. क्वेश्चन नंबर 24 आहे, वन हु कॅन नॉट बी करेक्टेड. वन हु कॅन नॉट बी करेक्टेड, तर त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात इनकॉरिजिबल. त्याला काय म्हणतात, इनकॉरिजिबल म्हणजे वन हु कॅन नॉट बी करेक्टेड. आणि इनडिलेबल म्हणजे ज्याला डिलीट नाही करता येत असा. ज्याला डिलीट नाही करता येत असा. आणि इनविन्सिबल म्हणजे ज्याला हरवू नाही शकत असे. आणि इनॲक्युरेबल म्हणजे ज्याला आपण सुधारणा नाही करू शकत. बघा, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 25 आहे, अ मेडिसिन टू काउंटरॅक्ट द इफेक्ट ऑफ पॉइझन. जो पॉइझनच्या विरोधात काउंटर अटॅक करते, म्हणजे पॉइझन, विष कमी करते, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात अँटीडोट. जसे सापाने चावा घेतला तर काय दिल्या जाते, अँटीडोट दिल्या जाते. अँटीसेप्टिक म्हणजे विकोटर्मरिक क्रीम, अँटीसेप्टिक. हे बहुगुणी आयुर्वेदिक क्रीम. त्वचा निरोगी, स्वस्थ, कोमल, सुंदर बनाय, अशी काहीतरी ऍड होती. ते अँटीसेप्टिक क्रीम सर्वांना माहित असते. अँटीबायोटिक, बघा आपण अँटीबायोटिक घेत असतो. आणि वॅक्सिन म्हणजे वॅक्सिन, सर्वांनाच माहित आहे, लसीकरण. क्वेश्चन नंबर 26 आहे, अ पर्सन हु इज ट्रेन टू ट्रॅव्हल इन स्पेसक्राफ्ट. अ पर्सन हु इज ट्रेन टू ट्रॅव्हल इन स्पेसक्राफ्ट, तर त्याला काय म्हणतात, ऍस्ट्रॉनॉट. त्याला काय म्हणतात, ऍस्ट्रॉनॉट. आणि ऍस्ट्रॉनॉमर म्हणजे काय असते, जो
चंद्र तारे ग्रह यांचा अभ्यास करणारा, चंद्र तारे ग्रह यांचा अभ्यास करणारा याला काय म्हणतात? ऍस्ट्रॉनॉमर. ऍस्ट्रॉनॉट म्हणजे जो अंतराळात, काय म्हणते त्याला, समजून घ्या आता काय, आता शब्द नाही आठवत मला वेळेवर, रोहित शर्मा सारखी सवय आहे. ऍस्ट्रोलॉजर म्हणजे काय असते? तर जो ज्योतिषशास्त्र, जो ग्रहांच्या दिशावरून भविष्य सांगतो त्याला काय म्हणतात? ऍस्ट्रोलॉजर. पायलट म्हणजे हे तर मला माहितच नाही, तुम्हीच सांगा याचा आन्सर, कमेंट करा. विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचा स्कोर चेक करा, तुम्हाला 30 पैकी किती मिळाले याचे आन्सर मला कमेंट मध्ये द्या. अ पर्सन हु हेट्स वुमन, असा व्यक्ती जो महिलांचा राग करतो. बघा जिथे पण गायनिस्ट हा शब्द आला, गायनिस्ट हा शब्द आला तर त्याला काय म्हणतात? महिलाशी रिलेटेड, महिलाशी रिलेटेड गायनिस्ट हा शब्द असतो. आणि फिल म्हणजे लव, मिस म्हणजे हेट, तर काय झाला? मिसोजिनिस्ट, मिसोजिनिस्ट. अ पर्सन हु हेट्स वुमन त्याला काय म्हणतात? मिसोजिनिस्ट. आणि फिलोजिनिस्ट म्हणजे महिलांवर प्रेम करणारा. फेमिनिस्ट म्हणजे महिलांचा अधिकारावर बोलणारा, महिलांचे अधिकार मिळवून देणारा, त्याला म्हणतात फेमिनिस्ट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 28 आहे, वन हु वॉक्स इन स्लीप, वन हु वॉक्स इन स्लीप, असा व्यक्ती ज्याला जो झोपेत चालतो तर त्याला म्हणतात सोमनॅम्बुलिस्ट. स्लीप वॉकर पण झोपेत चालणाऱ्याला म्हणतात, पण एकदम जवळचा आन्सर काय? सोमनॅम्बुलिस्ट. सोमनॅम्बुलिस्ट म्हणजे झोपेत चालणारा. आणि इन्सोमनियाक, इन्सोमनियाक म्हणजे काय असते? ज्याला झोप येत नाही, म्हणजे ज्याला झोप येत नाही, ज्याची निद्रानाश झाली आहे त्याला म्हणतात इन्सोमनियाक. आणि लुनॅटिक म्हणजे पागल व्यक्ती, आपल्यासारखा. समजलं? वन हु कॅन नॉट रीड ऑर राईट, ज्याला लिहिता वाचता येत नाही तर त्याला काय म्हणतात? इलिटरेट. इलिटरेटला मराठी शब्द काय? अशिक्षित. आणि लिटरेट म्हणजे शिक्षित. स्कॉलर म्हणजे हुशार, विद्वान. आणि लायब्रेरियन म्हणजे याला मराठी शब्द काय सांगा? लायब्रेरियनला मराठी शब्द आहे काय तर ते कमेंट करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 30 आहे, अ डिसीज दॅट स्प्रेड्स ओव्हर ए लार्ज एरिया, अशी बिमारी जे संपूर्ण जगामध्ये पसरली जाते किंवा खूप मोठ्या एरियात पसरली जाते तर त्याला काय म्हणतात? पॅन्डेमिक. जस्ट लाईक कोरोना. कोरोना काय होता? पॅन्डेमिक होता. कोरोना काय होता? पॅन्डेमिक होता. आणि इपिडेमिक म्हणजे काय? स्थानिक, एखाद्या विशेष स्थानिक ठिकाणी पसरलेली बिमारी, तिला म्हणतात इपिडेमिक. आणि एंडेमिक म्हणजे विशेष क्षेत्रामध्ये असणाऱ्या बिमारीला काय म्हणतात? एंडेमिक. जसं काय म्हणतात? गॉयटर, गलगंड. हा फक्त सर्वीकडे दिसते का हा रोग? नाही. स्पेशल कुठे दिसते? जे हिमालय पर्वताच्या पायथ्याशी आहे, जिथे आयोडीनची कमी आहे, तिथेच दिसल्या जाते. समजलं? क्वेश्चन नंबर 31 आहे, अ स्टडी ऑफ एन्शियंट थिंग्स, तर याला काय म्हणतात? तर याला म्हणतात आर्किओलॉजी. अ स्टडी ऑफ एन्शियंट थिंग्स याला म्हणतात आर्किओलॉजी. झुलॉजी म्हणजे काय असते? कमेंट करा. झुलॉजी, बॉटनी असे सब्जेक्ट पण होते. ठीक आहे. सोशिओलॉजीला काय मराठी शब्द आहे? कमेंट करा. अँथ्रोपोलॉजी काय आहे? कमेंट करा. विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थ्यांनो, आपल्या व्हिडिओमध्ये कुठलाच टाइमपास होत नाही. हे 30 फक्त बाकीचे चॅनलवाले काय करतात? हार्डली 15 क्वेश्चन घेतात एका तासात. 1 तासाचा व्हिडिओ राहते त्यांचा आणि हार्डली 10 ते 15 क्वेश्चन असतात आणि फालतूची बडबड जास्त असते. आपण बघा अतिशय कमी वेळामध्ये 30 क्वेश्चन घेतलेले आहे आणि 30 मध्ये 30 गुणिला 4, चारही ऑप्शन समजून सांगितले आहेत. तर म्हणजे 120 30 चौक 120 120 प्रश्न आज आपण एवढ्या कमी वेळात घेतले आहे. म्हणून तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल, माझी मेहनत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यामधून बघत आहे ते कमेंट करा आणि तुमची एक्झाम कोणत्या दिवशी आहे ते सुद्धा मला सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.